तर भारतामध्ये अजून 2 राज्यात निवडणुका असत्या तर इंधनाचं संकट वाढलं नसतं असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। आसाम, केरळ, बंगालमध्ये निवडणुका होत्या तोवर केंद्र सरकार सांगत होतं 3 महिने पुरेल इतका साठा आहे। निवडणुकांचे निकाल लागतात 4 वेळा इंधनाची दरवाढ झाल्याचं राऊत यांनी म्हटलं की 2 राज्यात निवडणुका असतात तर कदाचित संकट वाढलं नसतं। जसं पश्चिम बंगालसह आसाम, केरळमध्ये निवडणुका होत्या तोपर्यंत प्रधानमंत्री आणि सरकार सांगत होतं की भारतीय जनतेला काहीही तोशिष पडणार नाही। 3 महिने पुरेल इतका आपल्याकडे इंधन साठा आहे, सर्व आलबेल आहे। निवडणुकांचे निकाल लागतात, नरेंद्र मोदी स्वतः परदेशात गेले, इटलीला, नेदरलँडला व इतर काही देशात, आणि भारतीय जनतेवर गेल्या 15 दिवसात किमान 4 वेळा इंधन दरवाढीचा बोजा टाकून संजय राऊत, भारताकडे पुरेसा इंधन साठा शिल्लक आहे। आपण लक्षात घ्या, काही लोक जाणीवपूर्वक डिझेलचा आणि पेट्रोलचा साठा करत आहेत। काही जिल्ह्यांमध्ये दरवेळेपेक्षा 50% 75% मागणी वाढलेली आहे। ही मागणी का वाढली आहे? कारण काही जण साठेबाजी करून पेट्रोल आणि डिझेलचा काळा बाजार करण्यात